आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. आपला तालुका आपला बातमीमध्ये. अकोला शहरासह तालुका स्तरावरही आरटीओच्या भरारी पथकाकडून चालकाच्या मराठी ज्ञानाची तपासणी केली जाते. मराठी येत नसलेल्या चालकांना सुरुवातीला 1 महिन्याची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतरही मराठी न शिकल्यास पीएसव्ही बॅजवर निलंबनाची कारवाई होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यातील आटमुर्डी गावात महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर चढून आंदोलन केलं. ग्रामसभा रद्द केल्याच्या कारणावरून महिला आक्रमक झाल्यात, तर ग्रामसभा घेण्याची मागणी देखील केली. सोलापुरातील अक्कलकोट नगरीमध्ये आर्थिक दुर्बलांसाठी 1000 घरांचा प्रकल्प साकारला जाणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिकांचा गृहप्रकल्प उभारण्याचं नियोजन केलं. त्यामुळे आता अक्कलकोट शहरातील आर्थिक दुर्बल घटकातल्या नागरिकांना हक्काची घरं मिळणार आहेत. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या मारळ येथील देव मार्लेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झाली. भगवान शंकराचं जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात हर हर महादेवाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेलाय. तर या ठिकाणी धारेश्वर धबधबा हिरवई पर्यटकांना भुरळ घालते. अलिबागमध्ये नारळ फोडीचा पारंपरिक खेळ अनुभवायला मिळाला. नागावमध्ये झालेल्या या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा इथून आलेल्या 100हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. एकमेकांच्या नारळावर नारळ आदळवून प्रतिस्पर्ध्यांचा नारळ फोडण्याचा हा खेळ आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विशेष हत्तीरोग शोध मोहीम राबवण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये हत्तीरोगाचे 83 रुग्ण आढळले. विशेष शोध मोहिमेत 10,444 रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. वाशिममधल्या शाळेची जीर्ण इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून धोकादायक वर्ग खोल्या पाडण्याची मागणी ग्रामस्थ करत होते. वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर शिक्षण विभागाने दखल घेत वर्ग खोल्या पाडल्यात. वर्ध्यातील सुकळी स्टेशन ते मोर्चापूर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्ते पूर्ण झाल्याच्या नंतर काही दिवसातच रस्त्याला तडे गेल्याचं दिसतंय. रस्त्याच्या बांधकामासाठी 3 कोटींचा खर्च करण्यात आला, मात्र काही दिवसातच रस्त्याला भेगा पडल्यात. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. वाशिम जिल्ह्यातील काटा ते पांगरी धनकुटे या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे मार्गाची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा चिंतेचे ढग दाटले. ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाल्यामुळे कापूस आणि सोयाबीनवर मावा, तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर इथं शाळेमध्ये सर्पज्ञान जागृती कार्यक्रम राबवलाय. आश्रमशाळेतील सर्पदंश आणि 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या घटनेनंतर हा उपक्रम राबवला. या कार्यक्रमामध्ये सापाची ओळख, सापाचे प्रकार, विषारी सापापासून बचाव या विषयावर मार्गदर्शन केलंय. अहिल्यानगरातील राहुरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड इथं गाईला तब्बल 2,81,000 रुपयांचा विक्रमी भाव मिळालाय. यावेळी महाई गावातील ग्रामस्थांनी पूजा करून डीजेच्या तालावर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत वाजत गाजत मिरवणूक काढली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्यात निवृत्त न्यायाधीशांच्या घरावर झालेल्या घरफोडीचा पोलिसांनी 3 दिवसात छडा लावला. स्थानिक गुन्हे शाखा आणि परतवाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 6 चोरट्यांना अटक केली. या आरोपींकडून 11,22,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी चिंचवडच्या दिघी परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधनं गॅस चोरी करून काळ्या बाजारात विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. आरोपी कोणतीही सुरक्षा न बाळगता 2 ते 3 किलो वजनाच्या लहान सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करत होते. कारवाईमध्ये पोलिसांनी दोघांकडून 2,94,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. साताऱ्यातील कराडमध्ये मोबाईल शॉपवर दरोडा टाकलेला आहे. यावेळी चौघांनी तब्बल 300हून अधिक मोबाईल लंपास केले. कराड पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला असून चोरट्यांच्या शोधासाठी विविध पथकं रवाना केली.
भिवंडी बायपासवर जेवणासाठी थांबलेल्या ट्रक चालकाची चोरीच्या उद्देशाने हत्या करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात कोनगाव पोलिसांना यश आलं। 150 सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। कोनगाव पोलिसांच्या या कामगिरीमुळे हत्येचा गुन्हा उघडकीस आला आहे। लातूरच्या उदगीरमधल्या एका व्यक्तीने तब्बल 2,143 कोटी रुपयांची फसवणूक केली। या प्रकरणात उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनं लातूरमध्ये खळबळ उडवली आहे। सिन्नर नाशिक महामार्गावर भला मोठा कंटेनर पलटी झाल्यानं अपघात झाला। कंटेनर चालकाला वेग आणि वळणाचा अंदाज न आल्यामुळे तसंच रस्ता अरुंद असल्यामुळे हा अपघात झालेला आहे। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही।